हॅलो फ्रेंड्स, रुचकर स्वयंपाक आणि मराठी व्लॉग या चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आमच्या यशीच्या स्कूलमध्ये मास्टर शेफचा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला होता. आज म्हणजे ॲक्च्युली 15 ऑगस्टला होता. प्रोग्रामच्या एक दिवस आधीच मी आईंना सांगितलं की मी यशसाठी ॲप्रॉन आणि कॅप ऑर्डर केली आहे, पण 15 ऑगस्टपर्यंत येणार नाही आहे. म्हणून आईंनी देखील एका रात्रीत मला ॲप्रॉन आणि कॅप शिवून दिली. त्यांना देखील काही कारणास्तव गावाला जायचे होते, पण तरी त्यांनी वेळ काढून यशीतला छानपैकी ॲप्रॉन आणि कॅप शिवून दिले. तर आज मला यशच्या स्कूलमध्ये स्टीम मोमोज घेऊन जायचे होते. त्यासाठी मध्ये सारण भरण्यासाठी मी 1/2 किलो कोबी घेतली, पत्ता कोबी आणि 2 गाजर घेतले. या दोघं वस्तू मी किसून घेतल्या. अशा प्रकारे सारण तयार करून यात 1 चमचा मी नमक टाकून घेतले आणि चवीपुरता मी यात चटणी टाकली. तुम्ही जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडी जास्त प्रमाणात चटणी घेऊ शकतात. यानंतर मोमोजसोबत खाण्यासाठी मी ग्रीन चटणी बनवून घेतली. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण आणि चवीपुरता नमक याची मी पेस्ट तयार करून चटणी बनवून घेतली. आणि ही चटणी मला ट्राय कलरचे मोमोज बनवायचे होते, त्यासाठी देखील लागणार होती. यानंतर ऑरेंज कलरसाठी मी गाजर फक्त नमक टाकून मिक्सरवर फिरवून घेतले. यानंतर मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले, त्यात 1 चमचा नमक टाकून घेतलं आणि थोडीशी ग्रीन चटणी, थोडीशी ऑरेंज चटणी आणि बाकीचे फक्त कणिक असे 3 कलरचं पीठ मी मळून घेतलं. यानंतर तयार केलेले सारण त्यात भरून अशा प्रकारे मी मोमोज तयार करून घेतले. यानंतर मी मोमोज स्टीम करायला ठेवून दिले. तोपर्यंत मी यशीला उठवून घेतलं आणि त्याला रेडी करून घेतलं. त्याच्यानंतर मी देखील रेडी झाले आणि मग मी त्याला घेऊन त्याच्या स्कूलला गेले. आप तो बढ़िया एकदम शेफ बन के आए हैं पूरी तरह से ना। आप एकदम पक्के शेफ लग रहे हैं। क्या क्या बनाया है आपने? यानंतर बास्केट देखील मी मोमोज सारखंच बनवून घेतला होता. फक्त त्यात सारण बटाट्याच्या भाजीचं भरलं होतं, थोडी डाळिंबाचे दाणे आणि नायलॉन शेव टाकून त्याला डेकोरेट करून घेतलं होतं. तर असा होता आमच्या छोट्या मास्टर शेफचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.